तुम सब मुझे पागल बनाने की कोशिश में हो. मुझे जाने दो. मुझे जाने दो. नाही वैताग दिलाय सासूने. परत जात नसते. माझी मम्मीला सगळं सांगत असते आता. अगं काय झालं सोने? अगं काय झालं? माझं लेकरू किती खराब झालं बाई. सांग मला काय झालं? मला माझ्या सासूने आकलून दिलं. थोबाड तोंडाची तशीच जळती कायमच. हा लय वैताग दिला. इथून मागे नवरा सपोर्ट करत होता. आता तो पण करा सपोर्ट मला. गप्प रडू नको. गप्प इकडे. रेशमे पाणी आण. ती माझ्या जीवाची हाल करते ती. जाऊ बघा तर हालच आहेत माझे. लेकरू माझं दना दना पाय पाय आला. मंगळ झाली किती. गप्प रडू नको. अगं ही कुठं गेली? रेशमे पाणी घेऊन ये. इकडे बरं झालं तुम्ही आल्या. कुरड्या तयारच आहे. कुरड्याचा डबा आणू काय? बाहेरच खाऊ घालणार आहे का? कुरड्या केल्या तुमच्यासाठी. अगं थोबड गरम गार पाणी आणलं. तुमची तर फ्रीज नव्हतं का? तिथं तसं इथं असं कुठं चूक नाही माझ्या जीवाला. बाहेर काय झालं? घरात चल. घर आणते ना. माठातून आणू का फ्रीज मधून आणू? अगं थोबड तोंडाची रडती पोरगी. मग तेच विचारलं. फ्रीज मधून आणू का माठातून आणू? फ्रीज नाही का घरामध्ये? का लाईट बिल येतं का तुम्हाला? लाईट बिल नाही पण फ्रीज पण आहे आणि माठ पण आहे. माठातून जर आवडत असेल, माठात जर प्यायला ना तर माठापासून काय होतं माहितीये का? आपले हाडकं फिडकं चांगले राहतात आणि फ्रीजच्या पाण्याने खराब होते. जा पाणी आण गार. त्यांना विचारू ना. जिथं नाही तिथं ज्ञान देतात मला. जिथं नाही तिथं ज्ञान माठातून आणू का फ्रीज मधून? सासू एक पण ज्ञान देते. भाऊजाई ज्ञान देते मला. तेच विचार राहिलं सांगून राहिलं त्या. सांगत नाही नीट. मी तरी काय करू? काय म्हणता अक्का? अहो एवढी वैताग देते सासू ती किरचून तोंडी. नाही मग पोरगी किती वांगाळ झाली बघा ना. फार दाग नाही राहिलं माझ्या पोरीचं. आणि झालं भाऊजाई वैताग देते. ताई मी फक्त एवढं विचारलं. मी काय म्हणलं फ्रीज मधलं देऊ का माठातलं देऊ? गाड घेतलं द्या ना त्याची. मी आले का माझ्या भाऊजाई तमाशाच करते प्रत्येक बारीने. सोने रडू नको. बघा काही ही तर आहे काय सांगत अक्का. कोणता देऊ तुम्हाला? गाड घेतला देऊ? कोणता देऊ? माठातला ना. थोबाड तोंडाची जख्या तमाशा करते बाहेर. सांगा मम्मी चल घरात. चल घरात. आले पाणी. काय करू आता? माठात तर पाणीच नाही. हंडा होते 10-15 मिनिटांनी पाणी गार होईल. मग तुम्ही पाणी प्या. तर मी ढगात पोचाय. रेशमे तुला काय बोलावं काय नाही ती पण कळत नाही तुला. काय बोला? मी का वाजता बोल राहिले. कुरड्या करून ठेवल्यात आणि तुम्हाला सांगते कुरड्याना माझे हात दुखलाय लय. हे बघा हात इथं लागलं मला त्या दिवशी. हे पोळलेलं दाखवलं का मला? तुम्ही आता हे पोळलेलं दाखवलं मला. पोळलं तुमच्या कुरड्या करता करता. पण ताई तुमच्यासाठी कुरड्या एक पाहिली बर केल्या कुरड्या. नाही आता कुरड्याच घेऊ. कुरड्या जळू दे ती लेकरू माझं रडत आहे. मम्मी मला रडायचं का म्हणून? कुरड्यासाठी? ताई कुरड्यासाठी कोण रडत का मला सांगा? आम्ही कष्टाने केला. आम्ही रडाव का तुम्ही रडावा? रेशमी ऐक तुझं भटारखाना सुरू झाला तर तू ऐकत नसती. भटारखान्याचा विषय नाही चालला. कुरड्याचा विषय चाललाय. पण तुम्हाला सांगते चिक एवढंच मस्त झालं होतं ना. गरम गरम चिक जर तुम्ही आल्या असत्या ना दुधात टाकून खाल्लं. अगं तिची सासू तिला मारून हाकलून देत. आम्ही तर करून ठेवल्या होत्या ना. नाही मम्मी चुकीची. आता काय म्हणलं माहितीये का? तुमच्याकडून होत नाही. लेकर बाळा येतं. सोनीकडून काय होणार नाही. म्हणजे सोनीताईकडून काय होणार नाही. मग आम्ही केल्या. म्हणजे आमच्या कुरड्या आम्ही तुमच्यासाठी देऊन टाकल्या. नाही सोने तसं नाही बाई. हे उलट आहे.
हिला 2 दणके रोज बसले असते ना मग तुझ्यासारखी तिला कळकळ आली असती. आईचे हिथं दणकेवर असं कोण म्हणताय काय पण अगं पण ऐकून घे ना सुख दुःख. रेशमे तुझं लगाम चाललं की टक 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 काय दुःख पडलं ताई, कोणी गेलं काय घरातून? बाई, आम्ही आलो नाही. आता तुम्ही तरी फोन करून विचारित जा, आपण गेलो नसतो का? दुःखात माणसाने काय आम्ही यावा, सुखात कोणी येत आहे, दुःखात कोणी येत नाही. बघा हे गळ्यात तुझ्यासारखी मध्ये घेतलं होतं, तुझ्यासारखी. हे आता नवीन फॅशन चालू आहे ना. अगं बाई अगं फोड तोंडाचे तोंड आहे का तुझं? काय गटर खाना होय घरात तिला घेऊन चहा पाणी ठेवू. ते मला यांना गळ्यातलं केलं, पायातलं केलं, नाकातलं केलं, कानातलं केलं. उठ. यांना घेऊन का म्हणा घरात हो? म्हणजे ते नवरीला नाही का आपण घरात जातो. मी एक काम करते, मी ना हे आणते, तांदूळ आणते ह्याच्यात काय म्हणतात आत्या? थांबा, त्याला म्हणतात काय ते असं ठेवू. अशी बदडीन ड्रेस ने तुला. नाही मग मी ठेवू दे. आधुली 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 ठेवा. एखादं बाशिंग आणा. नवरदेव आण एखादा, नवरदेव आणते. एखादा दादा एवढे चांगले तर तुम्ही एखादा म्हणताय कुशाल. रेशमी ते ह्याची लाज बीज कायची त्याची ती पद्धतच नाही तुला. लाज कोणची होय? काय? ए देवा. नाही गं बाई, हिच्यावर काय बघ. मला झालंय काय ते मला पहिले सांग. रेशमी. राहू दे बाजूला, पण यांना काय झालं? अगं रेशमे लेकरू माझं आता किती वांगाळ झालंय. काळी कुठ पडली पोरगी माझी. तिला विचार कस काय आले, पाय पाय आली माझं लेकरू दना दना. शिवाय गोऱ्या पोरी कधी पण नाही होत्या? आणल्या, ती सुद्धा विचार. गोऱ्या कधी होत तुम्ही? अरे देवा. गोऱ्या कधी होत्या? अगं तिला काय लाजायचं बंद करू का? काढूया आता, गरमतय मला लई. पुरी आणल्या नाही तिच्या. माझं लेकरू कसं झालंय. मागच्या वैऱ्या वेळेस बघायला नव्हत्या आणल्या. लागले. आता पेपर चालू आहेत ना, पेपर उन्हाळ्यात तर येतानाच ना सगळ्या लाटांबळ घेऊन, म्हणजे सगळ्यांना घेऊन येतानाच आता पोरी तू पिरी तिचा पेपर महिनाभर. घेते आता, हिचा पेपर घेते. महिनाभर येतात ना सगळ्या दरवेळेस ताईन त्या. रेशमे मी तोंड हाणून घेईन बाय. पुरीची कमून टाटा लावली तू. काय लेकरू रडतंय माझं दना दना. ती मोकळ्या पायाने आली. हवंय ताई मोकळं पायाने ती का म्हणाले? किरकिर तोंडी सासू किती तिला त्रास देते. मी तुला तुम्हाला कसं चप्पल असतं घेऊन तुझं? देते. हा तसं पण तुमचं माप कुठं भेटणार नाही ना, नगर मध्ये भेटतं. त्याच्यामुळे आपण काय करू, उद्या चप्पल घ्यायला जाऊ. हा हा ती हत्तीचा बच्ची आहे ना, तिच्या मापाची चप्पलच तुला आज भेटत तिचा नाही. पिल्लू बरोबर बरोबर. काय पाय बोलून नाही, बोलून घे. मी कुठं काय बोलले बाय, मी काय जास्त बोलत नाही. तुम्ही दरवेळेस म्हणत असताना वहिनी लय गप असता, लय गप असता. मी यावेळेस ठरवलं होतं, जसे की ताई येतात असं बोलायचं की गपच नाही पडायचं. काय परत गेली पाहिजे. नाही तसं नाही हो हा, ताई. तुम्ही बरोबर. दरवेळेस काय म्हणता, तोंडात अशी घेऊन बसती वहिनी आम्ही आल्यावर. मग मी तोंड फुगून नाही, असं मस्त फ्रेश होऊन तुमचं स्वागत करून राहिले. हा ते ह्याच्यावर झाकण खोलून टाकलंय मी. कशावरच ते नाही माहिती ह्याच्यावर गटरवर असतं झाकण, ते उघडून टाकलं तेव्हा भाका 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 चाललंय. मग धरून का म्हणून एकच पंच मारून राहिले आता मला काय समजा नाही. हा पंच मारून राहिल्या. म्हणजे तब्येत बरी ना? हा एकदम मस्त. 2-3 टाइम एकदम जेवण खावण एकदम टाइमवर चाललेले मस्त. तुम्ही हो, तुमची बरी आहे का तब्येत? माझे हा तुमच्यापेक्षा भारी माहिती. हा ते भारी दिसतंय बर का. अगं रेशमे. सांगायची काय गरज आहे? रेशमे तुम्हाला जसं आम्हाला कोणी आम्ही कोणाला विचारतो तब्येत बरी आहे का, तसं तुम्हाला विचारायची गरज नाही. तुमची तब्येत ऑलरेडी दिसून येते. सोने चल तुला हाटीला चहा पाजून आणते. हॉटेलात कशाला? हॉटेलात पैसे घालायचो म्हणजे हॉटेलात कशाला? एवढं भारी चहा बनवतात आत्या, मी नाही बर का. जर तुम्ही तरी बनवा तुमच्या हाताने. चला मस्त स्पेशल अद्रक लागा के मस्त पाहिजे त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक का पेस्ट. जिंजर गार्लिक जिंगल मेल तुम्हाला काही येडबीड नाही लागलं? येडच लागले. जाते बाई. माझ्या घरच्या- अगं ऐक तुझ्या बापाचं घर आहे, तिला काय भेटती बापाचं नाव ऐक चल तू घरात सोबत. तुमचंही नाही मला नाही. मम्मी चला सगळेच जाऊ. चल घरात. तुम्ही सोबत तोंडाची रेशमी अशी मारीन डोक्यात. झाडू एकाची तेवढा इकडे आला. लाज नाही काय नाही. शेजारे पाजारे ऐकाय लागले, बोलायला लागले म्हणशील ही बघती भाई हसून हसून बोलणं चालेल. लोक म्हणते काय खुश येत. मग ननंद आली तर किती खुश झाली सून.
हे म्हणते आणि हे नाही म्हणायचे की काय बाई न काय बाई. हा ग बाई मग ननंद आली पण किती खुश. पाणी द्याय ना लवकर, माठात पाणी नाही, अय्यो, लेकराला माझ्या पाणी पाणी नाही. टाकायचं राहिलं आतापर्यंत गार झालं असतं त्या माठात पाणी. नाही नको मला नको जाऊ दे मग तिच्याची नंतर टाकू शिकवण पाणी. अशी आहे, नंतर- तिच्याची अशी शिकवण आहे. माझी तुला माझीच काय आले मध्येच बाई माझी थोडं नाही तर राहते तेव्हा. वहिनी मला फक्त सुखाने थोड्या वेळ बसू द्या. मग तुम्ही सुखान नाही होय आता तुम्ही दुकाने बसल्या काय काय येतं? दुकाने असतं होय असं. अगं माझं दुकानी- लेकरू रेशमे, माझं लेकरू टाकून आल्यात आणि लेकरं तो टाकून गेली म्हणजे कुठे टाकली तुम्ही अनाथ आश्रममध्ये? सासूनी. हा का आश्रम शाळेत टाकले लेकर कुठे टाकले लेकर? काहीतरी झालंय तुझ्या सुनाला हे खरंय. काहीतरी झालंय मम्मी. कुठे टाकलेत लेकर मला उत्तर द्या बाई. लेकरांसाठी आपण काय ऐकून घेणार नाही. लेकर कुठे तुम्ही आहेत? सांभाळ. लेकर कुठे आहेत? घरी. हा मग बरं आहे घरी येतं घरी येत. घरात चल, घरात चल. चला चला घरात चला. वर चाललोय अशी डोक्यात घालीन का नाही? हा थोबड तोंडचे भटर खाणे काय येड लागलंय मला, येड लागलंय. ग बसा ना गप्पे मारा ना ताई सोबत. चला तुम्हाला एक काम करते फ्रीज मधून पाणी आणते. करायला लागली काय का बरं? पाण्याची बाटली आणू हा? पाण्याची बाटली देऊ का नाही तरी एखादी? हा तुम्ही ना थोडस गार तुमचा पाणी- आवाज खूप बारीक झाला. नाही नाही तुम्ही बर्फ बिर्फ खाऊ ना जरा फ्रीज मधला. बर्फ मला नको पण तुमचा आवाज खूप बारीक झाला एवढा. ये भी मेरी गलती है. अगं रेशमे दम कमून खाताय? अय्यो, दरवेळेस मला म्हणता शिजर वाली आहे जरा बी नाही हालचाल जरा बी नाही. अहो अशी हालचाल करून काम करीत ना मी काय सांगू. काय झालंय? अगं रेशमे दरवेळेस नाव ठेवतात शिजर झालंय असंच. आता मी एकदम हॅपी आहे. अगं काय झालं तुला? मला मला तुझ्या रूपानं वेडला बोल बाई मला ग वेडला बोल तुझ्या रूपानं वेडला बोल. तू पास कर ना एकदा. हा. चला ना. नाही का आता चाललंय ना गाणं. अगं तुला काय म्हणते? ताई इकडे या. तुम्ही करा ना करा माझ्यासोबत कसं काय झालं या रेशमेला? तुम सब मुझे पागल बनाने की कोशिश में हो. मुझे जाने दो. मुझे मुझे जाने दो. मेरी माँ मेरा इंतजार कर रही है. मला तुम्ही सासू सुना येड्या करतात. अहो बात कुठं चालत ताई बिना पित्त्या. अहो ताई इकडे या. तुम्हाला तुमच्या मम्मी शपथ आहे इकडे या. अगं धर ना धर. शपथ दिली आता तुमची इकडे या. होयू कमून पळत आहे कमून पळत आहे घरात या. मला माझ्या घरी जायचंय मला राहायचं. कमून राहायची नाही. हा चुकलंच माय मी इकडे आले. अहो अजून चिकन मटन खायची तुम्हाला पोळ्या करायची तुमच्यासाठी चला 2 किलो आणायची ती. 2 किलो आणते ना. वहिनी दरवेळेस कसं तुम्ही ऐका खाता ना. वहिनी ऐका ना काय तुम्ही दोघी जण डान्स करा ना. ते असं चाललं होतं ते आता गाणं चाललंय हे की नाही आता टर्निंग टर्निंग. टर्निंग नाही ट्रेंडिंग ट्रेंडिंग हा ट्रेंडिंग सॉन्ग बोलते उसको. मम्मी एक काम कर मला 2 मिनिटं साडा ना तुम्ही दोघी. कमून साडा ना सांगते ना मी. एक तर कमून काय टेन्शन मध्ये एक काय म्हणून नाही काय नाही मी नाही समजणार पळत नाही मी सांगते ना काय झालं. शपथ घातली शपथ. हा, हा तू काय कर संध्याकाळी का तुझ्या सुनाला दवाखान्यात घेऊन जा कशाला आणि मग ती नीट मला झाल्या ना. सर्दी नाही खोकला नाही मला ताप नाही मला काही नाही चांगली मला आहे काहीच ती. नाही. मी एकदम धडाकडे चांगली आहे मी 2 टाइम 3 टाइम खाते. अगं तू नाराज झाली म्हणून ती हसून मला खेळून चांगलं तुला हे वाटत करीती. नाही मग काय दरवेळेस म्हणतात की ताई तुम्ही असं ती- तोंड हा. करीता काही नाही म्हणजे वहिनी असं तोंड करीता म्हणलं बाई काहीतरी चांगलं करावा तुम्हाला हसताना तुम्ही नाही पण तुम्ही काय लय चांगलं स्वागत केलं आज नाही कमून नाही स्वागत भारी झालं ना. वहिनी चांगली आहे तशी नको करू नाही पडू नको. वहिनी खरंच चांगले आहेत तुम्ही. माझ्यासारखी वहिनी नाही भेटणारच नाही कुठेतरी कुणालाच भेटून नाही भेटणार. मग? अख्ख्या जगात सापडली रेशमे, दिवा लावून सापडली तर उचलून नाही घे भेटणार. तिला. माझ्यासारखी वहिनी भेटायला नशीब मी घेऊ उचलून मग ये गं टाके लेकरं. तुटते तुम्ही जाता म्हणले नीट वंगाळ झाले. झाली वंगाळ झाली बस सोनी. आता सगळ्या गोष्टी जाऊ द्या मी काय म्हणते पाणी टाका सगळ्या गोष्टीवर माती टाका. तुम्ही टरबूज आणले का आता येतानी उन्हाळा चालू आहे नाही. आणले नाही मग आणायचे का नव्हते अगं थोबड तोंडाची आता तुला टरबूज खाऊ वाटलं काय? अरे रोज परातभर कापून खाते ना. तसं नसतं ताईनी ननंदबाईनी आणलेलं टरबूज वेगळंच लागत असतंय. एवढी आता मी दुखण्यातून बाहेर आले तेव्हा मला मुरमुरे नाही चुरमुरे नाही टुरमुरे नाही पुरमुरे नाही कुरमुरे नाही काही नाही आणलं. आणलं काही नाही आणलं मग आता नव्हतं आणायला पाहिजे का सांगा.
आता असं कर, तिला उचलून घे घरात. नाही हे काय होणार नाही. ते उचललं तर मला तुम्हाला डायरेक्ट लाकडावर टाकावं लागेल. बघा कोणाला? तुम्ही. मला अगं लहान आहे माझं लेकरू ते. मला लेकरू लहान आहे बाई. हे कोणतं लेकरू लहान आहे मला नाही माहिती. मी माझ्या आईचं लेकरू आहे. हा लेकरासाठी आईसाठी ना लेकरं किती मोठे झाले ना ते. लहानच असतंय. तरी ते लहान असते. हा पण हे लेकरू जरा जास्तच मोठं झालंय आता. नको तसं म्हणू माझं लेकराला. मंगळ झालंय माझं सोने. वंगाळ म्हणत नका जाऊ. दरबारशीला वंगाळ वंगाळ म्हणून ना डोकं पिकलंय माझं डोकं. वंगाळ आहे? डोक्यात नाही, घाल माझं. वंगाळ आहे का? वंगाळ आहे सोनी? नाही नाही मी वंगाळ आहे तुम्ही? का म्हणले? मग वंगाळ आहे तुम्ही? मी कुठं म्हणले होते कवा? वंगाळ आहे? नाही आहा. वंगाळ नाही येत. वंगाळ झालंय. नाही नाही वंगाळ रेशमी. झालंय तुम्ही. रेशमे हे रेशमे काय आहे? नाही म्हणायची आता मी तशी. नाही मी पण नाही मला दरवेळेस येता मला टोमने मारिता टामने मारिता भांडता. हेच नाही करीत तेच नाही करीत. मुझे जाने कुठं दो चालल्या? मेरे संवरिया इकडे या घरी. गेलं बाई घर सोडून ये. अगं पिशवी तर घेऊन जा. पिशवी गेले आता चला घरी. तुम्ही का म्हणून रडताय? माझं लेकरू सुख दुःखाला काय सुख दुःखाला माझे काय? एक काम करा तुम्ही जा सोबत